किती सालापासून आणि किती वर्षापासून आपली दिंडी चालू झाली? मी तर लहानच होतो. सर्वप्रथम रामकृष्ण हरी. माझ्या वडिलांची मिराज सेवा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा या न्यायाप्रमाणे वैकुंठवासी हरिभक्तपरायण भीमाजी दास महाराज नवले उर्फ जोळेकर बाबांनी ज्यावेळेस पायदिंडी सोहळा चालू केला त्यावेळेस मी लहान होतो, मला कळत सुद्धा नाही. अशा परिस्थितीमध्ये बाबांनी या ठिकाणी हा माऊलींचा पायदिंडी सोहळा चालू केला. ज्या काळामध्ये चालू केला तो काळ अतिशय खडतर होता. ज्या काळामध्ये एक एक रुपयासाठी तळमळ करावा लागत होती. आत्ताची दिंडी चालवणं म्हणजे सुख आहे. प्रत्येक जण अन्नदान बहुसंख्येनं करतो, पण त्या काळामध्ये जर दिंडीला चाललो तर या ठिकाणी आपली स्वतःची वळकुटी आपल्या डोक्यावर घ्यायची आणि टाळ हातामध्ये घ्यायचा आणि दिंडीमध्ये भजन करत चालायचं आणि जाग्यावर गेल्यानंतर हाय जे मिळेल ते खायचं आणि तिथं झोपायचं आणि पाठी उठून परत त्या दिंडीमध्ये मार्गक्रमण करायचं. अशा काळामध्ये वैकुंठवासी नवले बाबांनी हा पायदिंडी सोहळा सन 1996 या वेळी या ठिकाणी चालू केला आणि इवलेसे रोप लाविल्याद्वारे त्याचा वेलो गेला गगनावरी. कालांतरानं या ठिकाणी त्याला चांगल्या पद्धतीनं सुखाचे दिवस आले आणि सुखाचे दिवस येत असताना आता या ठिकाणी त्याचा वेल गगनाला पोहोचलेला आहे. आणि हे सगळं जर श्रेय कोणाला असेल तर वैकुंठवासी नवले बाबा आणि आमच्या दिंडीतील सर्व वारकरी मंडळी जे तळागाळातून या ठिकाणी महिला मंडळ असो पुरुष मंडळ असो सर्वांनी या ठिकाणी अंतःकरणातून आपल्या या पायदिंडी सोहळ्याला हातभार लावला. कारण एकल्याचा नव्हे खेळ आणि मनोनी मेळ मेळविला. हा खेळ एकल्याचा नाहीये, याच्यासाठी सर्वात महत्वाचं अन्नदाते महत्वाचे आहे, वारकरी मंडळी महत्वाचे आहे, सेवेकरी मंडळी महत्वाचे आहे. आणि अशा या परिस्थितीतून बाबांनी हा पायदिंडी सोहळा चालू केला आणि त्याला चांगल्या पद्धतीचं फळ आलं. कानड्यामध्ये तुम्ही किती वर्षापासून दिंडीत आहे? इथे रामकृष्णापासून बाबांच्या सानिध्यात आलो, माझी पत्नी आणि मी. तेव्हा मी एक येळा माणूस होतो, माझं पामरा काय थोडंपण पायाची वाहन पायी बरी या माऊलीच्या अभंगाप्रमाणे बाबांचं सानिध्य मिळालं. बाबांचा वरद हस्त मला आला आणि वारकऱ्यांची सेवा करण्याची गेले 23 वर्ष या ठिकाणी मला भाग्य मिळालं. बाबांकडून मला जास्त भरपूर अनुभव आले. दिंडी कशी चालवायची, दिंडीमध्ये काय करायचं, दिंडीत कसं राहावं हे सगळं शिकलो. बाबांच्या दिंडी आल्यानंतर बाबांची गाडी चालवली, बाबांच्या भांडी धुवायचं काम केलं, मग वारकरी सांभाळायचं काम केलं आणि एक बाबांचा उजवा हात म्हणून उजवा खांब म्हणून त्यांनी मला जावयाची उपमा दिली. पत्नीला माझ्या लेख मांडलं आणि त्याचा मला आनंद वाटला. मी त्यावेळेसच म्हणलं, बाबा जोपर्यंत तुम्ही आहात ते जोपर्यंत दिंडी आहात ना, जोपर्यंत माझे पायी चालतात तोपर्यंत आमच्या दिंडीत राहील. बाबांना काय जाणव, भगवंताची आर्डर आली असून भगवंताचं बोलवून आलं असून करोनाच्या आदल्या वर्षी बाबा म्हणले, जावाई वा माझ्या विश्वनाथला सांभाळा, मी काय पुढच्या वर्षी दिंडीला नसणार आहे. आणि हे बाबाचं वाक्य आम्हा सर्व वारकऱ्यांना खरं पटलं. बाबा आमच्यातून निघून वैकुंठवासी झाले. आमचं आद्य करणं भरलं, सगळ्यांच्या डोळ्यांना पाणी आलं, सगळ्यांच्या डोळ्यांच्या कडा पाण्याने पाजावल्या, कारण बाबा आमच्यातून निघून गेले. पण काहीतरी वारकऱ्यांना देऊन गेले. वारकरी 10 कमी झाले तर पुढच्या वर्षी 20 येत होते. ही बाबांची ताकद होती. बाबांची दिंडी ही एक संस्कृत दिंडी आहे. बाबांना भजन प्यारं होतं. बाबांच्या दिंडीत सकाळी काकडा चालतो, दुपारी भजन चालतो, नंतर हरिपाठ होतो, नेमाचं भजन होतं, मुक्कामे स्थळी कीर्तन प्रवचन होतं. हा बाबांनी सान्निध्य लाभून दिला आणि महाराज म्हटले, इवलेश्वर रोप लाविलेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. अशा प्रकारे या दिंडीची भरभराट झाली. महाराजांनी मुलांनी त्यांच्या हरिभक्तपरायण विश्वनाथ महाराज नवले यांनी त्या दिंडीची भरभराट केली, चांगल्या प्रकारे लागलं. आणि आता तुम्ही बघितलं आहे
तर इथं सर्व दिंड्यांचं रेकॉर्ड आज ब्रेक झालेला आहे. का आमच्या दिंडीमध्ये तुमच्यासारखे वारकरी, तुमच्यासारखे दानशूर व्यक्ती, तुमच्यासारखे सर्व प्रेमळ लोक आम्हाला भेटले. आपल्या सौभाग्यवती विडेताई आणि आमच्यावर चांगले आनंद लुटला. तुमचे पाहुणे मेवणे, तुमच्या बहिणी, मुलं आमच्या संगतीत चालले, त्याचाही आनंद त्यांनी घेतला. म्हणून तर तो आनंद तुम्ही घेतला, म्हणून आज एवढ्या दिंड्या पुण्यात असताना तुम्ही नवले बाबाच्या दिंडीत आलात. हे खरं नवल्या बाबांच्या दिंडीचं उदाहरण मी पुढे ठेवतो. अशा प्रकारची दिंडी ना भूतो ना भविष्य विश्वनाथ महाराज माझे सहकार्य मिळवणे चालवतील अशी अपेक्षा पाळतो. आणि तुम्ही आम्हाला आमच्या दिंडीचं या ठिकाणी थोडक्यात आपल्या चॅनल रूपामध्ये आमच्याकडून जे घेतलं आपण तुम्ही पोहोचवणारच आहात. परंतु तुम्हा सर्वांना मी दिंडीच्या वतीनं धन्यवाद देतो आणि तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी म्हणतो. आणि किती दिवस झाले तुम्ही कधी निघालात तिथनं? 2-3 दिवस झाले. 2-3 दिवस झाले. आणि याच्या अगोदर किती वाऱ्या केल्या आपण? माझी हे 20वी बाबांच्या वारीत किती वाऱ्या केल्या आपण? सातवी वारी आहे त्यांची. 7वी वारी आहे तुमच्यावाली. बरं, तुमचा काय अनुभव आलेला आहे? खूप छान माझ्या पायाला पॅरलाइज झालेलं आहे. हा, पण मी दिंडीत आल्यापासून माझ्या पायाला ते सांग कुठलाही तुझा अनुभव. त्रास नाही. मी जो पाय बंद होता तो चालू झालेला आहे. माझ्या व्यायाम आणि माऊलीच्या आशीर्वादाने आशीर्वादाने झालेले आहे. दिंडी पूर्ण करणार आहे बुवा तुम्ही. हो हो. तसं काहीच वाटलं नाही. कारण आता जरा मला चालण्याची कमतरता वाटायला लागली. आता मी काय चालू शकत नाही जास्त दिवस. हो. दादा तुमचा काय अनुभव आहे दादा? तुम्हीच ना ते थांबलेलं पोट. बरं ये दादा, तू ये. काय तुझा काय अनुभव आहे ते मला सांग, जरी हातात माहिती. माझं नाव अक्षय हा, नाव सहित सांगा. मनसरेतून आलेलो आहे. मी फर्स्ट टाइमच आलेलो आहे. हो, हा, असं काय नाही, परमार्थाची आवड आहे त्याच्यामुळे आलोय. छान आहे, आज पहिलाच दिवस आहे. हा. खूप छान वाटते. आता तुला बघू. आणि दिंडीत आल्यापासून तुला कसं वाटतं की दिंडीत कुठपासून प्रवास केला तुम्ही? नाही, आम्ही आजच आलो डायरेक्ट तिथे. कुठं डायरेक्ट इथं आला? हो. कुठं आला आपण? आम्ही मनसरोवर मंचरहून आले होय. हो. बरं, तुम्ही कुठे आले दादा? हा, तुमचं नाव आणि ते सगळं सांगा. माझं नाव भीमराज तानाजी वाळके. आज 16 वर्षापासून मी महाराजांच्या पंच दिंडीसाठी अन्नदान करतो आणि मला खूप चांगलं वाटतं की अन्नदान केल्यामुळे मला माऊलीनं खूप काही दिलंय. चांगलं आहे, खूप आनंद वाटतो. अजून अन्नदान तुम्ही आज भरपूर लोक देतात अन्नदान आहे, पण तुम्ही इथे पंगत दिली ही इथे इथून पुढची परत तुम्ही पुढच्या परत पंगत देणार? दरवर्षी असते. दरवर्षी पंगत असते. 16 वर्षापासून मी दरवर्षी देतो. दरवर्षी. हो. बाबांची तुमची पहिली मुलाखत झाली होती का? पहिल्यापासून. हो. ताई तुम्ही